अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 15 यही न व्यतत्यन्ते पुरुषं पुरुष सर्वभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। अर्थातच कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांची संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो। श्लोक क्रमांक 16 नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतम उभयोरपि दृष्टोस्त त्वनयो सतत्वदर्शिभिः। अर्थातच असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्वस्तूचा अभाव नसतो। अशा रीतीने या दोघांचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे।